फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आम्ही आलो आहे पाषाण लेक बघायला. हो हो, सकाळी 6 ते संध्याकाळी 4 ते 6. हे तलाव. म्हणजे खूप छान लेक आहे, पण इथे मेंटेन केलं नाही अजिबात. म्हणजे तो दिसतोय खूप छान, पण मेंटेन केलं असताना तर खूप छान झालं असतं. मला माहिती नाही का मेंटेन केलं नाही, मे बी फायनान्स इश्यू असतो. आणि याला काही एंट्री तिकीट वगैरे काही नाहीये, फ्रीच आहे हे. आणि इथं बाहेर पार्किंग वगैरे पण नाहीये याच्या. तर आम्ही अशी रोडवरच सगळ्यांनी एका बाजूला गाडी लावली आहे ना. आम्ही असं बघतोय नुसतं, पण बाजूला हायवे. तुम्हाला कळत नाही पण. हो ना. आणि आतमध्ये आम्ही मेन गेट मध्ये आल्यानंतर ना असं एक राईट साईडला बोर्ड लागतो. हा, असं बसायला वगैरे पण आहे, छान सुंदर असं जंगल वाटते सेम, म्हणजे असं दुर्गा टेकडी सारखंच आहे ना. आणि इथं ना मेन त्यांनी ते नॅचरल ठेवलेलं आहे तसंच, म्हणजे मातीचंच आहे हे रोड. आणि काय म्हणायचं, कशी आहे ही प्लेस? अजून बघणार आहे आम्ही, पण पहिल्यांदा आलोय पुण्यात, पण मस्त आहे. हो ना, म्हणजे वर्थ आहे. म्हणजे मी असं मला वाटलं ना एवढं छान असेल. हायवे इथून गेलाय. हो हो, तुम्हाला कळत नाही, हायवे पास आहे आणि इथून लेफ्ट साईडला मस्त लेक आहे छान. आणि याच्या बाजूलाच आमच्या आरुषचा क्लास होता. माहित नाही, आम्ही खूप वेळा इथे येऊन गेलो, पण आम्हाला माहित नाही की इथे इतकी सुंदर प्लेस आहे ते. आज आम्ही असं शोधत आलो इकडे. पण एक्सलंट प्लेस आहे. हो, असं आश्चर्य वाटतं शहराच्या मध्ये असं काही असेल ते. एकदम असं प्रॉपर ट्रेकिंगला वगैरे तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही. मला वाटलं इथं सनसेट दिसेल, पण सनसेट काय वाटत नाही है ना. राईट साईडला आहे, पण ते दिसत नाही. असा दिसतंय थोडं थोडं, पण त्या बाजूला गेलं पाहिजे ओपन. आणि ना हे जाताना वॉक करताना मध्ये मध्ये असे बाकडे ठेवलेत त्यांनी बसण्यासाठी छान. जाताना ना एक मंदिर पण दिसतं, दत्ताचं मंदिर आहे इथे. ही प्लेस पण छान आहे, पण आमची दुर्गा टेकडी आहे ना ती एक नंबर आहे. कारण दुर्गा टेकडी खूप छान अशी डेव्हलप केली आहे. इथं असं डेव्हलप केलेलं. हा, हे जे आहे ना, हा जो आहे ना हा पूर्ण इकडे तलावच आहे. दिसत नाही, असं झूम करावं लागतं. हा जो आहे ना हा पूर्ण तलाव आहे. आणि ही पण इकडे जलपर्णी आलेली दिसतीये. खूप काम करायला पाहिजे, म्हणजे सगळं त्यांनी मेंटेन केलं नाही ऍक्च्युली. हा, पुढे एक छोटासा ब्रिज पण आहे. म्हणजे मेंटेन नाही केलं सगळं. आणि तुम्हाला जर असं ट्रेल वगैरे हवा असेल ना वॉक करायला, तर आमचा दुर्गा टेकडीचं ट्रेल आहे ना एक नंबर आहे. खूप छान अशी प्लेस आहे दुर्गा टेकडी. तुम्ही तिथं जाऊ शकता. आणि हे तुम्हाला जवळ असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. तलावाचंच पाणी आहे की सगळं, आहे ना. हा तलावच आहे सगळं. पाणी पुढे आहे, पण हे काय, हे सगळं जलपर्णी आणि हे दिसतंय घाण. आणि हा असा ब्रिज आहे. आणि हा तर इथं पूर्ण फुल जंगलचं फिलिंग येतं. तर इथं हा असा मस्त तलाव आहे, पण ही पूर्ण सगळी जलपर्णी आली आहे, त्यामुळं काय आपल्याला बघायला मिळत नाही हा तलाव. पण इथं बर्ड्स आहेत, खूप छान छान बर्ड्स बघू शकतो आपण. हो, इथं पण आहे. वेगळा आहे बर्ड, हा वेगळा बर्ड आहे. आणि असं फुल राऊंड पण आहे. मला वाटतं इथं पण एक्सरसाइजचं काही काही दिसत आहे ना. आपण इकडून आलो होतो या बाजून. हा, हा थोडासा छान व्ह्यू मिळाला की जिथं प्रॉपर तलाव दिसतोय, पण ही खूप सारी जलपर्णी आलेली आहे.
ही जलपर्णी ॲक्च्युली ते म्हणाले की दरवर्षी टेंडर निघतं, क्लीन होतं, तर ज्यावेळी नसेल त्यावेळी बघायला मजा आहे. आणि इथं बर्ड वॉचिंगला पण बरेच जण येतात. तर तुम्हाला पण बर्ड वॉचिंग आवडत असेल तर तुम्ही इथं नक्की विजिट करू शकता. फ्युअल रोड जो आहे ना तो असा आहे. आम्ही मगाशी राईट हँड साईडला गेलो होतो, पण तिथून कारण तिथं बोर्डच लिहिला होता राईट साईडला जावं म्हणून आम्ही राईटला गेलो, पण तिकडून काहीच लेकचा व्ह्यू दिसत नाही. पण जर तुम्ही लेफ्ट साईडला आला तिथं छान थोडा रस्ता पण म्हणजे बाजूला अशा जाळ्या वगैरे पण आहेत आणि लेकचा व्ह्यू तुम्हाला पूर्ण दिसतो. त्यामुळे तुम्ही ठरवा लेफ्टला या म्हणजे तुम्ही एन्जॉय कराल. लाईट लागली हो, अंधार झाला ना त्यामुळे लाईट लागली. तुम्ही लेफ्टला आला तर व्ह्यू एकदम जबरदस्त आहे. यू विल सी ऍक्च्युअली द व्ह्यू. हो, तुम्हाला दिसेल ऍक्च्युअली, म्हणजे तुम्हाला बर्ड्स दिसतील ऍक्च्युअली छान छान. इथं असं की काय कळत नाही. सनराईज सनसेटला मस्त आहे हे एकदम. तर तुम्हाला अशी छान शांतता हवी असेल, बर्ड वॉचिंग करायचं असेल आणि फक्त वॉक करायचं असेल तर ही प्लेस आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी थोडंफार स्लाईड्स वगैरे तुम्ही बघितले असतील, सुरुवातीला आल्याच आहे. बाकी हा तर पूर्ण असा ट्रॅक आहे की जिथं तुम्ही मस्त शांतता असते आणि तुम्ही वॉक करू शकता. पण असं तुम्हाला इथं खायला वगैरे काही मिळणार नाही. पण खाली जायला रोड आहे. आता काय आहे माहिती नाही आम्हाला, है ना. इथे कशी छानपैकी मस्त बसायला जागा आहे आणि इथे कॉलेजची सगळी पोरं मला वाटते बसलेत बऱ्यापैकी जाऊन. अर्थात इथून असं मधून ते गेलेले दिसतंय, पण असं प्रॉपर रोड तर दिसत नाहीये. ती पण इच्छा झाली जायची, त्यामुळे तो पण जातोय आता. चला बघू आता, आम्ही पण बघतो काय व्ह्यूच आहे म्हणजे एकदम मस्त असा. आणि हे असे त्यांनी एक रॉड हे केलंय इथला असं काढलंय, तिथून जागा झाली आहे. बापरे, पण इथून जरा हळू जावं लागेल, खूप मच्छर पण आहे तिथं. त्यांनी तर केलाय पातळी असणार की. मी हा लास्ट स्टॉप आहे. इथं तुम्ही बघितलं का असे हे बार लावलेत आणि इथे एक आशुतोष गेला इकडे डेअरिंग करून बघायला. इथं काहीतरी बंधारा आहे ना. हो हो, इथं बंधारा आहे पाण्याचा, तुम्ही बघू शकता. म्हणजे हा लेक आहे. हा लेक जेव्हा भरणार आहे तेव्हा इथून सगळं पाणी जाईल छानपणे खाली. ते एक पाईपलाईन आता फुटली त्यांनी, इथं पाणी पडतंय फुल एकदम. पण इथून परत पाणी पुढं जाईल आणि हा पूर्ण बंधारा आहे ह्याच्यावरचा. हे जरा खोल ॲक्च्युली, इथं जास्त जाऊ शकत नाही खाली, पण असा हा मस्त व्ह्यू आहे. तर पुण्यातील छानसं असं एक वीकेंड रिलॅक्स स्पॉट तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.